आहे ना, तर आज आपण चाललो म्हणजे घनदाटशा जंगलात, तर म्हणजे अशा एका रानभाजीच्या शोधात तिला गोट्याच्या वेली म्हणून संबोधले जाते. तर मित्रांनो, ही भाजी आपल्या आजी आजोबांच्या आठवणीत जपली जाते, पण ही भाजी शोधण्यासाठी आपल्याला लागते ती म्हणजे जंगलाची वाट. तर मित्रांनो, चव, आरोग्य आणि पारंपरिक ज्ञान याचा उत्तम असा संगम असलेली ही भाजी आपण शोधणार आहोत, ओळखून घेणार आहोत आणि बनवणार सुद्धा आहोत. ती म्हणजे आपल्या खास अशा पारंपरिक कोकणी पद्धतीने. चला मग मित्रांनो, माझ्यासोबत नरेश कामते व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर एका आगळ्या वेगळ्या भटकंतीला आणि ह्या चविष्ट अशा सफरला. तर चला. तर अतिशय सुंदर तुम्ही जर बघाल तर इथून असा एक आपला हा निसर्ग म्हणजे पूर्ण रामगड एवढं हे घनदाट जंगल तुम्ही जर बघाल, केवढं जंगल आहे बघा. ह्या जंगलात आता आपल्याला जाऊचा. ह्या बघा, एक नंबर. चला, आपण आता ह्या गोट्याच्या वेलीच्या शोधात, आपण ह्या निसर्गाच्या कुशीत आपल्यावर तुम्ही चला. अतिशय सुंदर. तर आता आपण बरोबर गाडी घेऊन आपल्या सड्यावर इलो. आमची गाडी घेतलं आणि सड्यावर इलो आणि ते आपल्याला ही रानभाजी शोधूची लागता. तर हे बघा, आम्ही बरोबर आता ह्या रानात इलो. खूप असा जंगल आहे आणि तुमका दाखवते. हा एक गोट्याचे वेली आहेत. गोट्याचे वेली कसे असतात ते तुमका दाखवूया. हे पूर्ण असे काटेरी असतात आणि एकदम जाड असतात. हे बघा, आणि त्याची पानात ना असे असतात आणि ही वेल आहे ना खूप अशी काटेरी असते. ह्याला जर तुम्ही हात लावला तर पूर्ण असे काटे आहेत आणि त्याचं हे बघा, हे पूर्ण वरपर्यंत गेले. हे बघा, आणि हे बघा दिसतात. हे गोट्याच्या वेलचे पुढचे जे टुकशे आहेत ना, टुकशे म्हणजे त्याला आपण हे बघूया. हे बघता मला दाखवूया. हे बघा, काटे भरपूर आहेत रे का. हे बघा, हय करवंदाची झाड सुद्धा त्याच्यामुळे खूप अशी काटेरी आहेत. हय हे बघा, तुम्ही जर बघाल तर ही बघा, ही जी वेल आहे ना, ही ह्याची पूर्ण टुकशा बघा, हा कुठपर्यंत गेला आहे तो. म्हणजे ह्याचं पूर्ण हे बघा, ही खूप अशी मोठी वेल आहे. आणि ही बघ, ही काढ. थांब एक मिनिट. हे बघा, ही एक आपल्याला भेटली आहे. बघा, अशी आपल्याला शोधूची लागतली पूर्ण. इथे ही जी झाडं आहेत ना, ही मुळं. हे बघा, ही एक गेली आहे. ही बघ खाली गेली असते. हे जंगलात जेव्हा आपण तोड करतो ना, तेव्हा ही तुटली का वरतून जे धुमारे येतात ना, तर ही बघा, हे गोट्याच्या वेली असतात. हे बघा, आणि ही पूर्ण कोवळी असता. आणि ह्याचा हा जो पूर्ण पुढचा भाग असता ना, तो पुढचा भाग, एवढं भाग ह्यो तोडायचो. हे बघा, ह्यो पूर्ण भाग कोवळं असतं. हे बघा, ह्याकाच म्हणतात गोट्याच्या वेली आणि ह्याची भाजी सुंदर लागता. तर हे बघा, इथे आपल्याला हे दोन भेटलेले आहेत. हे बघा, ही बघ, ही अशी ही गोट्याच्या वेली आहेत आणि हेच आपल्याला शोधूचे. आणि ह्याची भाजी अतिशय सुंदर लागता. ह्याची पूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमार्फत आपण दाखवणार. पण आपल्याला आधी भरपूर असे हे शोधूचे आहेत. तर चला आपण जाऊया. हे बघ, काटे आहेत रे, दिसता. हे बघा, था एक मिनिट थांब. ही अशी असतली एकदा आणि ही एकदम नरम असतं. हे बघा, आणि थांब एक मिनिट थांबा. तर आता आपल्याला ही चलता चलता शोधूक होय. आता हे बघा, हे पण आपल्याला दिसले आहेत. हे बघा, हे शोधूचे लागतात आपल्याला. हे बघा, खेच ती पूर्ण खाली. हे बघा, एक नंबर. आणि हे भरपूर आहे. हां, ती पण घेते गोट्याची वेलच. ही बघ, ही एक. हे बघ, आणि हात वरती आहेत, एकदम वरती गेलेली आहेत. पण दाखव जरा ते. तेव्हा पुढ्यात बघ, 4-5 दिसले वरती. हे बघा, आणि हे परवाशी आपण जी हे काढले काय
कुड्याच्या शेंगा ह्याची ही झाडात, पण ह्या साईडला कुडा अजून तसा झालेला नाही आहे. अरे ते वरचे काढू ना, काढलं आपण चलायचा मूळ बघून. ह्या बघा, हे बघा, हे बघा किती काटे आहेत का. आणि बरोबर ह्याची जे हे आहे हे बघा. ओके. आणि तिकडे बघ. तर मित्रांनो, अशा ह्या रानभाज्या, भरपूर प्रकारच्या रानभाज्या आपल्या ह्या कोकणात, ह्या पावसाळी रानभाज्या भरपूर असतात. फक्त आपल्याला त्या माहीत पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ आज मुद्दाम रानात हे कसे असतात गोट्याच्या वेली, हे ह्याच्यासाठी खास हे व्हिडिओ आपण बनवलेला. तर चला, आपल्याला आता पुढच्या आणि 2-3 स्पॉट आहेत तिथे आपण जाऊया. आणि आपण इथे बरोबर रोडवर येलो आणि अतिशय सुंदर असं वातावरण बघा. आज पाऊस नाही आहे, पण भारी वाटतं. तरी ऊन पण नाही आणि पाऊससुद्धा नाही. चल, अतिशय सुंदर. तर मित्रांनो, आम्ही काही सड्यावर जे फिरतो ना, तर आपल्या काही लोकांची एक खूप अशी वाईट मानसिकता. तर मित्रांनो, आता आम्ही फिरताना तुम्ही जर इथे बघाल तर इथे हे बघा काची टाकलेले आहेत. हे बघा. तर काय मानसिकता ती काय माहीत नाही. ड्रिंक करतात ते करतात आणि त्याच्यावर हे फोडून टाकतात. त्याच्यावर काय बोलायचं ते आपल्याला अजून कळत नाही. का आपण भरपूर जणांना सांगून आपण थकलो आहे. तर अशी इकडची ही सड्यावरची परिस्थिती आहे. मित्रांनो, तुम्हाला ड्रिंक करत तर करा, पण एवढं सुंदर ह्या वातावरणाचा, ह्या बाटल्या फोडून इथे तुम्ही खराब करू नका वातावरण, किंवा हा निसर्ग खराब करू नका. अतिशय सुंदर बघा, एक नंबर. आणि चिनू आमचा आता गाडी शिकता. चला, आमका ह्यो गाडी शिकलो का आमका बरं पाठी बसून फिराक. चिना चलवतो ना गाडी, मग बसा पाठी बिंदास. सर लायसन काढलं ना, हळू चालव फक्त. बघा, अतिशय सुंदर असं आणि छान असं वातावरण आहे. पुढे होत रे, काटा लागला, काटा लगा. काटे आहेत सगळे रे. हे बघा, ते भरपूर आहेत पण काटे आहेत. इकडे दाखव. तेव्हा हई सुद्धा भरपूर असे गेले आहेत वरती, पण चिक्कार असे वरती आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याकडे भेटत. ही बघ कसली आहे, एवढी तरी जाड भेटाक होतं. भाजी एक सुंदर होता, चांगली होता. आणि जिकडून तुटता ना, अशी कवळी तुटाक होई बघा. अशी तुटली ना म्हणजे ही कवळी आहेत. आणि असे जर भेटले तर ह्याची भाजी आणि सुंदर होता. जर तुम्ही केळफुलाची जर भाजी खाल्ली असाल, केळफुलाची, ह्या केळफुलाच्या भाजीसारखी लागतात चांगली. तर चल, ही बघा, ही जी वेल आहे परत आपण तुमचं दाखवतो. ह्याचं पान असताना ह्या असं असतं. ह्या मोठी वेल आहे ही बघा, ही पूर्ण काटेरी वेल आहे बघा. तर ह्याच्या हे बघा इकडे. आणि ह्या ज्या रानभाज्या आहेत ना, ह्या कुठच्याही प्रकारचा खत नसता, त्याच्यानंतर पेस्टिसाईड नसतात, कीटकनाशका नसतात. त्याच्यामुळे निसर्गाने ह्यांका निर्माण केलेला मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या ज्या निसर्गाने निर्माण केलेल्या भाज्या तुम्ही नक्की खा. ह्या खूप अशा पौष्टिक असतात, खूप अशा आपल्या शरीराला चांगल्या असतात. तर चला, नाही एवढ्याच भेटल्या आणि इथे होत्या त्या बघ. तर मित्रांनो, आता आपण घरी येलो आणि आपल्याला बघूया आता किती ह्या गोट्याच्या वेली भेटल्या. तर चला, हे बघा आपल्या एवढ्या आता गोट्याच्या वेली भेटल्या. ते बघा कसले एकदम कोवळे आहे बघा. तर चला, आता आपण ह्याची भाजी करायची आहे. तर मित्रांनो, हे बघा, आत्ता आपण हे गोट्याच्या वेली हे रानातून आता आणलेले आहेत, मस्तपैकी कोवळे आहेत बघा. आता ह्याची आपण भाजी कशी करतो ह्याची पूर्ण रेसिपी आपण आता बघतलो. तर आता हे का आता आपण कापून घेतलो बारीक. हे असे मस्तपैकी बारीक चिरता
आणि नंदिनी आज पण आपल्याला ही भाजी कशी करतो ती दाखवतली आहे. हे रानात आलेले आहेत. हां गोट्याचे वेल. ओके. रानभाजी. गोट्याच्या वेल अशा बारीक चिरलेली आहे बघा. हां तर चला आता आपण ही फोडणीला देऊया. ओके चलो. गोट्याच्या वेलामध्ये मी थोडीशी चणा डाळ वापरते. तर मित्रांनो आता आपल्या ह्या जी भाजी आपण बनवतो गोट्याचे वेली ह्याच्यासाठी जे लागणारं साहित्य म्हणजे आपण आता ही बारीक चिरून घेतलेले हे गोट्याचे वेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे एक वाटी एक छोटी वाटी चणा डाळ पण ही भिजवलेली चांगली. त्याच्यानंतर आपल्या 1.5 ते 2 कांदे बारीक चिरलेले. त्याच्यानंतर आपलं ओलं खोबरं. त्याच्यानंतर एक भाजका मसाला म्हणजे आपला मालवणी मसाला असतो तो. आणि त्याच्यानंतर 1 चमचा मीठ म्हणजे आपण चवीनुसार मीठ घेऊ शकतो. तर आता आपण बरोबर ह्याची आता रेसिपी बघूया. तर मित्रांनो आता आपण बरोबर हे पॅन एक घेतलेलं आणि त्याच्यामध्ये बरोबर आपण आता घेतलेलं एक 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं. हे चांगलं गरम होऊन दे. आता आपलं हे तेल मस्तपैकी गरम झालेलं आणि आता आपण घालताना ते आपण 2 बारीक चिरलेले कांदे. कांदे चांगल्यापैकी लाल होतो. थोडक्यात चांगली भाजी करू. आता मी ह्याच्यामध्ये टाकते चणा डाळ. चांगली परतून घ्यायची. ही चणा डाळ परतून घ्यायची म्हणजे ही शिजवलेली नाही का? नाही, ही शिजत कच्चीच टाकायची. पाणी टाकायचं शिजायला. ही थोडक्यात 1 दिवस आधी भिजत घालायची आदल्या दिवशी रात्री. आदल्या दिवशी नाही, मग आधी अर्धा पाऊण तास भिजत घालायची. म्हणजे 1 तास आधी भिजवू पाहिजे म्हणजे चांगली ती होऊ पाहिजे. त्याच्यानंतर कच्चीच टाकायची. ओके. आता ह्याच्यानंतर काय टाकायचं? ह्याच्यात आता टाकायचा आपल्याला मसाला. भाजको मसाला. मालवणी मसाला. मालवणी भाजको मसाला. कारण का ही आपण त्या दिवशी जी भाजी बघितलेलं कुड्याच्या शेंगाची त्या पद्धतीनंच करूच्या. फक्त त्याच्यात चणा डाळायचं एवढंच. चांगलं तेलात परतून घ्यायचं. ही चांगली परतून घ्यायची तेलात. आपल्या मालवणी मसाल्याचा एक वास एक सुगंधच का वेगळं असतं बघा. त्याच्यामध्ये आपण गोट्याचे वेल. गोट्याचे वेली. ओके. बघा असे मित्रांनो हे गोट्याच्या वेली कोवळेच घ्यायचे, जून घ्यायचे ना. आणि त्याचे जे तुकशे असतात ना तेवढेच घ्यायचे. ओके. एक नंबर. दिसाकच भारी दिसावर रानभाजी हिरवीच रानभाजी अशी दिसते. आता आपण चणा डाळ टाकले ना ती जरा शिजायला पाहिजे त्यासाठी आपण जरा थोडंसं पाणी टाकणार आहे. ओके. जेणेकरून आपण जी चणा डाळ टाकली ना ही चांगली शिजा बरोबर ना. ओके. हे बघ गॅस हा थोडासा लो फ्लेमवर ठेवायचो जेणेकरून ही भाजी करपू नये. आणि आपण आता बरोबर 10 मिनटं झालेली आहेत. आणि हे बघा एक नंबर भाजीचा कलर बघा. आणि आता ह्याच्यात आपण घातलेलं होते चवीनुसार मीठ म्हणजे आपण 1 चमचा मीठ घालूया. हे बघा आपण मीठ टाकलं आणि चांगली परतून घ्यायची. आणि चांगली मस्त ढवळून घ्यायची. ह्याच्यातली जी चणा डाळ आहे ना ही शिजली का आधी बघायची. आणि ही आता आपण 10 मिनटं जेव्हा आपण ठेवलं होतं चांगली शिजलेली आहे. आणि त्याच्यात नेहमीप्रमाणे आता टाकू जाता म्हणजे त्याच्यात खोबरा ओला खोबरा. खोबऱ्याशिवाय भाजी खायचं वाटतं. मालवणी माणसांचं आधी पहिलं नारळ खोबरा. नारळ नाही तर मजा नाही. आणि आता तुम्ही जर बघाल तर अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे बघा. हे बघा एक नंबर. आणि ही आपली ह्या वेळची आपण जो व्हिडिओ बनवण्याची दुसरी जी रानभाजी आहे ती म्हणजे गोट्याच्या वेली. अतिशय सुंदर. ह्या अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनवा रानभाजी अतिशय सुंदर लागतात. तर आता मी ठेवणार झाकण. थोडंसं झाकण ठेवूया त्याला. म्हणजे थोडंसं आपण आता मीठ टाकलं ना तर चांगल्यापैकी एका लागत व्यवस्थित. तर आता हे बघा एक नंबर. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. आधी ही आता पूर्ण व्यवस्थित तयार झालेली आहे. आता ह्याची या भाजी टेस्ट कशी झाली हे आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे ही आपली कोकणातील रानभाजी ही नक्की तुम्ही कधी रानात गेला तर तुमका भेटली तर नक्की करा. आणि अतिशय सुंदर लागतात. तर बघूया आता आजी आपण टेस्ट कशी झाली आहे ती. हो एक नंबर. अतिशय सुंदर अशी बघा भाजी झालेली. अतिशय सुंदर असं कलर इलेला. आणि अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि त्याच्यावर आता आपण भाजलेली ती म्हणजे बाजरीची भाकरी. अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन असा.
तर मित्रांनो बाहेर असं सुंदर असं पाऊस पडता आणि त्याच्याबरोबर ही आपली रानभाजी आणि त्याच्यानंतर बाजरीची भाकरी ह्या कॉम्बिनेशन एक वेगळीच चव लागता. तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी भाजी झाली आणि आपल्याला ही भाजी आता कशी झाली ही नंदिनीनेच केली आहे, पण ही आता आपल्याला टेस्ट सांगेल कशी झाली म्हणून. एक मिनिट. एक नंबर भाजी झालेली आहे, एक नंबर. आणि मेन म्हणजे ही आपण कुठच्याही प्रकारची विकत न आणता ही आपण रानातून आणलेली आहे, बरोबर ना. मला ही भाजी मिळाली रान भाजी तर नक्की आवडली तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.